ताई, देवळाली येथे आपल्या घरामध्ये गॅसचा स्फोट झालेला समजतोय. नेमका काय विषय झाला होता? मी स्वयंपाक करत होते आणि मुलगी रस्त्यावर खेळत होते म्हणून मी बाहेर गेले होते आणि मिस्टर बाहेर बसलेले होते छपरीत आमच्या. बरं. आमचा पूर्ण छपराचा घर आहे. बरं. अचानक स्फोट झाला, बरं. त्याच्यामुळे आमच्या मिस्टरला भाजलं. त्यांना म्हणजे भरपूर भाजलेलं आहे. हो, भरपूर भाजले एक साईडला. बरं. वाफ आली घरात अशी बाहेर. तुमच्या मिस्टरांचं पूर्ण नाव काय? बाळू अनंत दामोदर. होय. बरं. साधारणतः हा म्हणजे जो स्फोट झाला आहे तो किती वाजता झालेला आहे? तरी 5-6 वाजले असतील. 6च्या दरम्यान झालेला आहे. बरं. काय त्या ठिकाणी म्हणजे तुमचं किती नुकसान झालेलं आहे? आमचे पगार होते 20,000 रुपये. आज बरं. केले आणले होते त्यांनी दुपारी. बरं. सिलेंडर होता, कागदपत्रे होती, फ्रीज होता, बरं. बाकी काय नाही. सोनं होते. बरं. म्हणजे सगळे कागदपत्र सगळे जळून गेले. सगळं काहीच नाही राहिलं. मुलाचं 10वी काहीच राहिलं. फक्त आमच्या अंगाचे कपडे नाही आम्ही आता. बरं. आता त्या ठिकाणी काय गॅसचे अधिकारी जे आहेत ते आले होते का कोण नाही आले त्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी नाही, किंवा काय? कोण नाही आले. आम्ही इकडे चालून लगेच हॉस्पिटल. बरं. म्हणजे तसं काय जीवितहानी किंवा इतर काय तसं काय नाही, तसं फक्त काय नाही, फक्त मिस्टर आर्थिक हानी झालेली आहे. बरं. देवळालीमध्येच. हो, देवळालीमध्ये.